नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 30 जून 2025 ते 6 जुलै 2025 साप्ताहिक राशी भविष्य. मेष राशी. या सप्ताहात व्यापारी जातकांना उत्तम फळांची प्राप्ती होईल. खास करून ते जातक जे जोडलेला व्यापार करतात त्यांना कुठल्या मोठ्या टीमच्या यशस्वी होण्याने उत्तम धनलाभ होऊ शकेल. तथापि ज्या तेजीने तुम्ही धन कमवाल तितक्याच तेजीत ते धन तुमच्या मुठीतून निघेल. परंतु तरीही तुमच्या राशीतील उत्तम सितारे तुम्हाला या सप्ताहात काहीही तंगी देणार नाहीत. वडिलांच्या आरोग्यातही या सप्ताहात सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा आहे. यामुळे तुम्ही त्यांच्यासोबत वेळ व्यतीत करून बऱ्याच घरगुती मुद्द्यावर विचार करताना दिसाल. यामुळे तुम्हाला वडिलांसोबत आपले संबंध उत्तम करण्यात मदत मिळेल. सोबतच तुम्हाला वडिलांचेही सहयोग मिळेल. या सप्ताहात योग बनत आहेत की तुमची लव्ह लाईफ अनुकूल राहील. काही विद्यार्थ्यांना अनुभव येऊ शकतो. या सप्ताहात तुम्हाला आपल्या शारीरिक आणि मानसिक लाभाच्या प्राप्तीसाठी ध्यान आणि योग केले पाहिजे. यासाठी जर गरज पडली तर तुम्ही कोणी विशेष तज्ज्ञाची मदतही घेऊ शकता. कारण ही वेळ तुमच्या आरोग्यासाठी उत्तम राहील. परंतु या वेळेला झोपून वेळ खराब करण्यापेक्षा याचा उत्तम लाभ घ्या. उपाय. नियमित प्राचीन ग्रंथ नारायणीयमचा पाठ करा. वृषभ राशी. या सप्ताहात तुमचे आपल्या कुटुंबासोबत व्यवहार खूप खराब होतील. यामुळे सप्ताहाच्या शेवटी तुमच्याद्वारे केलेल्या गोष्टींना घेऊन तुम्हाला पश्चातापही होऊ शकतो. परंतु या पस्ताव्याच्या व्यतिरिक्त तुम्ही आपल्या कुटुंबासोबत आपले संबंध उत्तम करण्यात या सप्ताहात बऱ्याच शुभ ग्रहांच्या प्रभावाने तुमची इच्छाशक्ती प्रबळ होईल. याच्या मदतीने तुम्ही आपल्या पेशावर जीवनात नवीन उपलब्धी मिळवून देण्यात यशस्वी राहाल. या काळात तुम्हाला बऱ्याच अशा संधी मिळणार आहेत ज्यांच्या मदतीने करिअरच्या बाबतीत ही वेळ तुमच्या राशीसाठी नोकरी पेशा जातकांसाठी खूप आनंदी व्यतीत होईल. जर तुम्ही उच्च शिक्षण ग्रहण करण्याचा विचार करत आहे तर यासाठी तुम्हाला या काळात मेहनत करावी लागेल. यावेळी भाग्य तुमची साथ देईल. या सप्ताहात तुम्हाला प्रत्येक प्रकारची यात्रा करण्यापासून बचाव केला पाहिजे अथवा तुम्हाला थकवा आणि तणाव वाटू शकतो, ज्याचा नकारात्मक परिणाम तुमच्या आरोग्यावर दिसेल. तुमचे आर्थिक जीवन या सप्ताहात उत्तम राहण्याचे योग बनताना दिसत आहेत. खास करून या काळात ग्रहांच्या प्रभावाने तुमचे धन अर्जित करण्यासाठी बऱ्याच संधी मिळतील. सोबतच यावेळी तुमच्या मान-सन्मानातही वृद्धी होताना दिसेल. उपाय. शुक्रवारी महिलांना अन्नदान करा. मिथुन राशी. या सप्ताहात तुम्ही कुटुंबाच्या लोकांच्या प्रती आपल्यासाठी चांगला व्यवहार ठेवण्याची इच्छा ठेवता तर तुम्हालाही त्यांच्यासोबत तसाच व्यवहार करावा लागेल. कारण शक्यता आहे की या काळात तुमचा व्यावहारिक मेळ कुटुंबाच्या सदस्यासोबत वाईट असेल. परंतु त्याच्या बदल्यात तुम्ही प्रत्येक वेळी ते तुमच्याशी उत्तम व्यवहार करण्याची इच्छा ठेवतील. ऑफिसमध्ये ज्याच्यासोबत तुमचा वाद होता त्यांच्यासोबत या सप्ताहात उत्तम चर्चा होण्याचे योग बनतील. कारण
या काळात तुम्हा दोघांना एक सोबत बरेच नवीन महत्त्वाचे प्रोजेक्ट मिळण्याची जबाबदारी मिळू शकते. परिणामस्वरूप यावेळी तुम्ही दोघे परस्पर वाद विसरून एकाच लक्ष्य प्राप्ती हेतू कार्य करताना दिसाल. ही वेळ तुमच्या आरोग्यासाठी बरीच चांगली राहू शकते. या काळात तुम्ही प्रत्येक कार्याला पूर्ण शक्तीसोबत करण्याचा प्रयत्न कराल आणि एक उत्तम आरोग्याचा आनंद घ्याल. याच्या व्यतिरिक्त जर काही आजार चालू असेल तर या काळात तुम्हाला यापासून पूर्ण मुक्ती मिळण्याचे योग बनतील. या सप्ताहात आर्थिकदृष्ट्या तुमच्या जीवनात बरेच सुधार येतील. यामुळे तुम्ही सहजरित्या बऱ्याच वेळेपासून प्रलंबित असलेले बिल आणि ऋण चुकवण्यात स्वतःला सक्षम बनवाल. या काळात आपला पैसा कोणाला उधारीवर देणे टाळा. उपाय: नियमित 41 वेळा ओम बुधाय नमः मंत्राचा जप करा. कर्क राशी: या सप्ताहात कुटुंबात सामंजस्य बनवण्यासाठी तुमचा जीवनसाथी तुमची मदत करेल आणि ते यासाठी तुमच्याकडे अधिक मदतगार सिद्ध होईल. तुम्हाला आपल्या नातेवाईकांना आणि मित्रांकडून अचानक काही भेटवस्तूही मिळेल. व्यावसायिकदृष्ट्या तुमच्या राशीतील जातकांसाठी ही वेळ या सप्ताहात बरीच चांगली सिद्ध होण्याची शक्यता आहे. कारण तारे यावेळी पूर्णतः तुमच्या पक्षात दिसतील. यामुळे तुमच्या पेशा आणि करिअरमध्ये तुम्हाला भाग्य आणि नशिबाची पूर्ण साथ मिळू शकेल. तुमचे आरोग्य या सप्ताहात सामान्यपेक्षा उत्तम राहील. या कारणाने तुम्हाला ताजेतवाने वाटेल. ही ती वेळ असेल जेव्हा तुम्ही आनंदी राहून दुसऱ्यासोबत हसताना दिसाल. जर तुम्हाला उत्तम नफा मिळू शकतो, तथापि यासाठी तुम्हाला घरातील मोठ्या व्यक्तींचा सल्ला घेतल्यानंतर कुठलाही निर्णय घेण्याची आवश्यकता असेल. उपाय: नियमित 11 वेळा ओम सोमाय नमः मंत्राचा जप करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.